आशू जरा विचार कर. खरं तर ना मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय. मला असं वाटतं ना की अशानं तू माझ्या नजरेतून उतरशील. शिवा, तू आणि आशू दोघेही नवरा बायको आहात, तेव्हा तुम्ही दोघेही एकत्र राहणार. हा माझा निर्णय आहे. तू एकट्याने केलंस ना सगळं का कोणाची मदत घेतली? होती, मला एका व्यक्तीची मदत होती. कोणाची मदत? तुझी बहीण शिवा. अय तंद्री, काय ते? तू कधी आली? आले तू जेव्हा शिवाच्या आठवणीत हरवलं होतस तेव्हा. काय? काय झालं? मूड चांगला नाही का तुझा? हा? अरे बापरे, म्हणजे म्हणजे आता काहीतरी करायला पाहिजे. अरे मग काय, आमच्या बॉसचा मूड खराब म्हणजे अख्ख्या कंपनीचा मूड खराब. अगं हो, हळू. आशू, कसं आहे ना, माणसाने आयुष्यात थोडस करू नये. म्हणजे करायचं ना तर पूर्ण करावं. माती खायची तर ती पूर्णच खावी. काय बोलतेस तू? अरे मग काय रे, जरा खुलून हस ना, मोकळा हस जरा. हे काय करून बस बाबा, म्हणजे आमचा बॉस खुश झाला. म्हणजे कसं, आमचा बॉस खुश म्हणजे आम्ही सगळे खुश. काहीतरी उगाच. मला माहितीये तू हे का म्हणतेस. काही गोष्टी आहेत ना नेहा, त्या अशा हसून फक्त जात नाहीत. बरोबर आहे, माहितीये मला. आणि सर तुम्ही दाखवलं नाही ना तरी आम्हाला कळतं तुमच्या डोक्यात काय चाललंय ते. काय कळतं? आणि हा, तू अजून मला भेटला नव्हतास. मला माहिती आता ते डोक्यातून कसं काढायचं ते. कसं? म्हणजे असं की पोह्याला पोहे का म्हणतात सांग? ए नेहा, नाही बास. कारण ते पाण्यात टाकल्यावर पोहतात. अरे यार नेहा, तुझे जोक नाही. हे बघ, मला आवडतं तुझी अशी हसरी माणसं बघायला. तुझा मूड चांगला झाला की नाही? बास. तुम्ही आतापर्यंत नाटक करत होतात हळूहळू. हो, पण का? कारण आशू आलाच नाही बीचवर आणि सगळे आनंदात असताना मी कसं काय जाऊन सांगू? काय असाल रे तुम्ही दोघे? घरातल्यांना वाईट वाटू नये म्हणून आतापर्यंत नाटक करत होता. चांगलंय. एक सेकंड, पण तो आला का नाही? मला नाही माहिती आणि तो काही उत्तरही देत नाही. पण काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं नक्की. तुला काही अंदाज नाही का आला? अगं आला होता. मी त्याला मध्ये विचारलं काही झालंय का, काही घडलंय का. शांत शांत असतो. मला वाटलं नेहमीचे मूड स्विंग्स आहेत आणि तोही बोलला की काही नाही. मी मूर्खासारखा विश्वास ठेवला म्हणा. मी नाही का तुला त्या दिवशी बोलवून घेतलं आणि आडून आडून विचारायला लावलं, तेच होतं. तेव्हा मी तुला विचारलं होतं बघ की काही घडलंय का, तेव्हा तू काही सांगितलं नाही आणि मी खोलात शिरलो नाही. तू ना डंब आहेस आणि तो डंब ना अजून डंब आहे. तू शांत राहिला. मला एक सांग शिवा, तू डिरेक्ट येऊन का नाही सांगितलं मला? मला नाही कळलं कसं सांगायचं ते. आता जे झालं ते जाऊ दे, पण यापुढे लक्षात ठेव की किमान तू तरी येऊन सांग. तो बोलत नाही, तू तरी सांगत जा ना. आम्हाला कसं कळणार नाही तर? ठीक आहे, जाऊ दे आता. आपण ना एक्झॅक्टली काय झालंय आधी ते शोधूयात. हे बघ, त्या दिवशी जेव्हा तुझ्या बर्थडेची तयारी केली ना, तेव्हा तो खुशीत होता, फुलं घेतली, तिथे नाचत होता. पण मग पुढे काय झालं? त्यानंतर नेमकं काय घडलंय मलाही माहित नाही. त्यानंतर तो बीचवर गेला ना. हा, म्हणजे बीचवर तर गेला, पण बीचवर जाता जाता नेमकं काय घडलं काय नाही. शोधून तर काढलं पाहिजे. वहिनी, तू टेन्शन नको घेऊ. काय घडलंय ना ते आपण शोधून काढूयातच. दिव्या, काय? पहिल्यांदा भेटतोय आपण हाय करायला. नाही दिव्या, असं नाही. ते तू नको अडवूस मला, डोक्यात तिडीच जाते माझ्या. तसं नाही. अरे कुठे गेली होती? म्हणजे आज पण शॉपिंग वगैरे? तुला काय करायचं मी बघून घेईन ना, माझं जाऊ दे मला. दिव्या, जेवलीस? हॅशटॅग जेवलीस का? नाही, जेन्युइनली विचारलं. नसेन जेवले तर जाऊयात जेवायला. आहेत तुझ्याकडे पैसे?
थोडेसे म्हणजे इथे जवळपास कुठेतरी खाता येईल असे? कुठेतरी म्हणजे पावभाजीच्या गाडीवर की ऑमलेटच्या गाडीवर? तुला माहितीये मी इथेच कुठे खात नसते. मी फक्त चांगल्या ठिकाणी 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स मध्ये खाते. घेऊन जाणार आहेस? नाही ना? मग स्वतःची तेवढी लायकी झाली की मग घेऊन जा मला जेवायला. वाईट वाटते? वाटलंच पाहिजे. स्वतःची जागा कळलीच पाहिजे. नेहा अगं या सगळ्याची काय गरज होती? तूच म्हणतोस एवढ्या लवकर कोणाशी मैत्री झाली नाही ऑफिसमध्ये याआधी, मग आता मैत्रीण म्हणतोयस तर एवढं करायला काय हरकत आहे? पण हे सरप्राईज असेल असं वाटलं नव्हतं मला. अरे नाही, एक सरप्राईज नाहीये. थांब रे, तू कळेल तुला. अजून एक मला ना आजकाल सरप्राईजची फार भीती वाटते. का? ती जाऊ दे. तू उशीर नाही झालाय का? तुला घरी जायचं असेल ना? नाही अरे, मला पण ना कधी कधी घरी जावंसच वाटतं. म्हणजे तेच कारण आहे जे माझ्या वयातल्या प्रत्येक मुलीचं असतं. घरचे मागे लागलेत, लग्न कर लग्न कर. अरे कर ना लग्न. ए प्लीज आशू, तू पण माझ्या घरच्यांसारखं मागे लागू नको. अगं जर कोणाला डेट करत असतील, कोणी बॉयफ्रेंड असेल तर करून टाक लग्न. नाही रे प्लीज, असं काही नाहीये. मग शोधतीयस कोणी? हा शोधतीयस. योग्य मुलगा अजून मिळालेला नाहीये. मला सांग कसा मुलगा हवाय, आपण शोधू. हे बघ, माझ्या ना अशा मुलाकडनं काही फार अपेक्षा नाहीये, पण हा मला ना अशू फॅमिली हवी आहे. म्हणजे जॉईंट फॅमिली हवी आहे. म्हणजे अरे लहानपणापासून ना मला अशी फॅमिली कधी मिळालीच नाही. म्हणजे लहानपणी बाबा जॉबला असायचे बाहेर, त्याच्यामुळे वर्षातून 3दा किंवा 4दाच आमची भेट व्हायची. आणि मग मी मोठी झाल्यावर आई बाबांचा डिवोर्स झाला. सॉरी टू हिअर दॅट. अरे नाही, इट्स ओके. अरे आशू, हा सो हिअर इज द सरप्राईज. हे सरप्राईज. अरे आशू, असं काय करता? एक मिनिट थांब. कमाल यार, कमाल. आठवते बेशीबळी अण्णा होतंय ना. म्हणजे काय? माहितीये, मावशीने तुझ्यासाठी ना ही रेसिपी लिहून घेतली होती खास. पुढचा अख्खा आठवडा मी तिला कंपल्सरी हा बनवायला लावला होता. काय? रोज खाल्ला होता, कंटाळा येईपर्यंत मी खात होतो. प्लीज. घेतो. हा. कमाल आहे. भारी आहे ना? तू म्हटली होतीस ना तू माझा मूड चेंज करशील. झाला. मग? बरं पुढे सांग ना. काय? अगं आपण बोलत होतो ते आले मध्ये. राहू दे रे आता, राहू नको तो सॅड विषय नको. बोल ना, तू सांगून टाक मनात जे काय आहे सांगून टाक. बघ आता काय, मग नंतर आई आणि मी दोघीच राहायला लागलो. पण ना मला फॅमिली अशी नाही मिळाली. अरे सी, मला ना जरी लग्न केलं तरी मुलगा म्हणून नाही, तर मला त्याची फॅमिली अख्खी हवी आहे. फक्त मुलगा नको. तुला माहिती आहे आशू, मला ना तुमची फॅमिली खरंच खूप आवडते. अरे मला ना असं सारखं यावंसं वाटतं. म्हणजे तुम्ही कसे सगळे एकत्र राहता, खुश असता, छान वाटतं मला खूप. मग येत जा तू. हो मग हक्काने येणार मी. आणि आशू, मला असं सासर हवंय. अरे तथाच तू. धन्यवाद आशू महाराज. बरं चल, आता एक जोक आहे. एका डब्यात. हा तू जोक सांगणार मला? हा, हे सांग सांग रे, जोक. तू काय सांगणार रे? अरे ऐक तुला तर नाही येत तू. माझ्यासारखा जोक. हे बघ. तो बेडकाचा जोक आठवला? उशीर झालाय. नाही, खरंच झालाय उशीर. बाहेर गेलो होतो जेवायला. नेहा बरोबर? हा मला वाटलं म्हणून गेलो. त्यानंतर आईस्क्रीम खायला गेलो म्हणून उशीर झाला. ठीक आहे, पण कळवायला हवं होतंस ना. तुला इन्सिक्युरिटी होतीये का? मला जर असं काही वाटत असतं ना, मी आधीच सांगितलं असतं. प्रश्न का विचारतेस? मी बायको आहे तुझी. टिपिकल बायको सारखं वागू नको. बायको असते. टिपिकल वगैरे असं काही नसतं. ओके. आशू थांब, काय? मला बोलायचं आहे तुझ्याशी. बोल. तू म्हणालास ना की विचार कर. तुझं तू ठरव, तुझं तू विचार केली की काय झालं. तर मी विचार केला. अगदी सुरुवातीपासून आठवण्याचा प्रयत्न केला की हे सगळं कुठून सुरू झालं असेल, तुला काय झालं असेल. पण मला नाही कारण सापडलं. मग मला वाटलं की
मी प्रेमात पडले हीच चूक झाली आहे का? हा असं तुला असं एक वाटत मिनिट पूर्ण ऐकून घे ना. बोल. मी काय खूप वेळा प्रेमात नाही पडले किंवा हे सगळं खूप वेळा माझ्या बरोबर झालं असं काहीही झालं नाही. ओके. हे सगळं माझ्या बरोबर पहिल्यांदा घडतंय आणि मी प्रेमात पडले हे हे चूक नाही वाटत आहे मला किंवा ही चूक असूच शकत नाही. पण जर तुला असं वाटत असेल की मी प्रेमात पडले म्हणून चुकीचं झालं तर हे मी नाही मान्य करू शकत. बोलू, तू प्रेमात पडलीस ही चूक नाही, तू मला तुझ्यात प्रेमात पाडायला लावलंस ना ही चूक. काय मी प्रेमात पाडलं तुला? मी काय फोर्स केला? नाही, मी तुला म्हंटल तू फोर्स केलास मला? फोर्स नाही केलास, पण मी असं म्हणतोय की तू अशा काही गोष्टी घडवून आणल्यास ज्यांनी मी तुझ्या प्रेमात पडीन, तशी सिच्युएशन तयार होईल. आशू, मी असं काही नाही केलं. तुला कुणी हे सांगितलं? कुठून आलंय तुझ्या डोक्यात? मी तुला सगळं सांगितलंय शिवा, आता ह्याच्या पलीकडे अजून मी सांगू शकत नाही. हा, तू थोडा विचार कर. ओके, ठीक आहे. कुठे चाललीये शिवा? शिवा, बाहेर जाय. कशाला? आता नाटकं करू नको प्लीज. आता भाऊ बोललेत ना. ऐक ना आशू, मला इथे थांबायची अजिबात इच्छा नाहीये. तू जेव्हा उत्तर देशील ना तेव्हा मी येईन परत हवं तर. पण काळजी नको करू, मी कोणाला कळू नाही देणार. पण आता इथे थांबायची इच्छा नाही. जा. चला आवरा. दिव्या, जेवलीस? नसेन जेवले तर जाऊयात जेवायला. आहेत तुझ्याकडे पैसे? थोडे म्हणजे इथे जवळपास कुठेतरी खाता येईल. तुला माहितीये मी इथेच कुठे खात नसते. मी फक्त चांगल्या ठिकाणी 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स मध्ये खाते. घेऊन जाणार आहेस? बाप रे, हे तर खूप पैसे आहेत. एवढ्या पैशात तर मी दिव्याला कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी जेवायला घेऊन जाऊ शकतो. नाही, शिवाने मला तिच्या गॅरेजवर काम करायला ठेवलं. तिने विश्वास टाकलाय माझ्यावर आणि तिच्याच गल्ल्यावर हात. नाही, हे योग्य नाहीये. नाही, पण दिव्याला जर खुश करायचं असेल तर पैसाच हवा. हे काय चाललंय? पूजा करते. नाही ते दिसतंय मला, पण का? रोज मीच करते. कारण करत होतीस, पण आता हा हक्क गमावलायस तू शिवा. आणि मला कुठला वाद नकोय या. सीताई, पण कायद्याने अजूनही मी आशूची बायको आणि या घरची सून आहे आणि हा हक्क कोणी हिरावून नाही घेऊ शकत माझ्याकडनं. कायद्याची भाषा बोलते?
माफ करा मला, पण हे बघ, हे सगळं करून तू कोणाला दाखवणार आहेस की तू किती चांगली असते? मला कोणालाच दाखवायचं नाहीये. मी अशीच आहे. पण मला आत्ता कळलंय की संकटांना तोंड द्यायची ना हीच पद्धत आहे. पद्धत कुठलीही असो, त्याचा काही उपयोग होणार नाही. हे बघ शिवा, या घरातले तुझे दिवस आता संपले. 4 दिवसांची पाहुणी आहेस तू आता इथे. सीताई, मला ना चॅलेंज आले ना की एकदम भारी वाटतं. आणि हे चॅलेंज तर मी घेतलंय ना. तुमची साथ पण आहे मला, तुमचा आशीर्वादही आहे, त्यामुळे घ्या. काय झालंय आता तुला? हॅलो, ऐक ना नेहा, तू मला पिकअप करायला येशील का प्लीज? गाडी, अगं माझ्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आहे आय थिंक. तू ये ना. चाल, ओके, बाय बाय. हॅलो, काय? मेकअप करते. अरे वा, ऐक ना सिरियसली, काय? तर काय काय, गाडी खराब झाली ती बघतीये. कशावर ना फॉल्ट आहे? तुला माहित नाहीये का? मला गाडीचा आवाज ऐकून कळते की गाडीत काय फॉल्ट आहे की नाही. वा. तुला काय वेगळं सांगायला पाहिजे? आपली अख्खी लाईफ गाडीशी खेळण्यात गेलीये. आवाज ऐकून कळते की गाडीत काय फॉल्ट आहे. बर, मग आता? आशू, गाडी गॅरेजला घेऊन जावी लागणार. हे ऐक ना, गॅरेजवर नाही हा आता. मला खरंच घाई आहे, ऑफिसला उशीर झालाय, म्हणून मी नेहाला घ्यायला बोलवलं. काय? मला खरंच जायचंय, उशीर झालाय. तुम्हाला एवढा घाबरतो? मला नव्हतं माहिती. घाबरलो तू काहीतरी बघ. तुझ्या ऑफिसला मी घेऊन जाईन गाडी. थँक्स. ऐक ना, सांभाळून. हो, क्वीन आहे ती. अरे माझ्या किंगची क्वीन आहे, मला कसं काय होऊ देईन. व्हेरी नाईस. हॅलो, गुड मॉर्निंग. हाय. निघायचं? चला निघूया. चलो चलो, बाय शिवा. बाय छकुल्या. एक मिनिट शिवा, तू काय म्हणाली सध्या? छकुल्या. चला निघूया. एक मिनिट थांब रे. तू आशूला चकुल्या म्हणालीस का? हा, प्रेमाने. शिवा, एकदम डेंजरस आहे तू. पण मला आवडलंय हे नाव, चकुल्या. काय रे आशू, मला का नाही सांगितलंस तू? काय माहिती. अगं तो आहे ना, सगळं मनात ठेवतो, काहीही सांगत नाही. तू मला विचार ना, मी सांगेन. आणि हे नाव मीच पाडलं, छकुल्या. हो. चला चला, उशीर होतोय. चकुल्या. अरे बापरे. ना मला असं वाटतं आजपासून मी तुला चकुल्याच म्हणेन. मलाही नको. फार आवडलंय. चला, शिवानी सगळं तुझं नाव ठेवलंय ती म्हणते ना पण. चकुल्या. काय ग क्वीन, तुझ्याशी आशू कधी भांडलाय का?
माझ्याशी पण सतत भांडतो. काय आहे, आपल्या दोघींना मिळून ना त्याचा मूड रिपेअर करावा लागेल. करूया.